मे महिना संपत आला की शेतकरी आपल्या शेतातील कामे आटपून घेतात आणि जून महिना आला की पेरणीसाठी सज्ज होतात। पण यावर्षी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे व बरेच दिवसापासून अवकाळी पाऊस महाराष्ट्रात सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे अजूनही बाकी आहेत। वरून मान्सून उंबरवठ्यावर देखील आला आहे। अशातच आता पाहूया अवकाळी पाऊस महाराष्ट्रात किती दिवस असणार आहे व त्याचबरोबर आपण बघणार आहोत की मोसमी पाऊस वेळे अगोदर राज्यात कसा दाखल झाला। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यंदा राज्यात पावसाने धुमाकूळ घालत अवकाळी पाऊस सुरू आहे। हे अवकाळी पाऊस राज्यात 2 दिवसच असणार आहे, म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंत असणार आहे। 1 जून पासून राज्यात 5 ते 6 दिवस खूप उन्हाचा तडाखा मिळणार आहे व हवामान पूर्णतः कोरडं राहणार आहे। 1 जून पासून 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कामे आटपून घ्यायची आहेत, कारण त्यानंतर आता महाराष्ट्रात मान्सूनची देखील एंट्री होणार आहे। आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे। मोसमी पाऊस महाराष्ट्रात एवढ्या लवकर कसा दाखल झाला, चला पाहूया या व्हिडिओमध्ये। यंदा मोसमी पावसाचे आगमन केरळमध्ये अंदाजित तारखेच्या तुलनेत 8 दिवस आधीच झाले, तर महाराष्ट्रात 13 दिवस आधीच झाले। मोसमी पाऊस म्हणजे काय, तो केव्हा दाखल झाला, आता पाहूया। मोसमी पाऊस दाखल झाला म्हणजे काय। भारताच्या भूमीवर नैऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान निकोबार बेटावर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात। तिथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो। मोसमी पाऊस सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबत संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते। केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 वर्षामापन केंद्रे आहेत, त्यातील 60% म्हणजे 8 ते 10 केंद्रावर सलग 2 किंवा अधिक दिवस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मोसमी पावसाची चाहूल असते। मात्र तो मोसमी पाऊसच आहे हे निश्चित करण्यासाठी आणखी काही निकषांची पूर्तता गरजेची आहे। आता पाहूया यंदा मोसमी पाऊस राज्यात लवकर कसा आला। बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाची शाखा सक्रिय झाल्यानंतर केरळमधील शाखाही सक्रिय होत असते। केरळमध्ये सर्वसाधारण 1 जूनला मोसमी पाऊस दाखल होतो। यंदा 24 मे रोजी संपूर्ण केरळ मोसमी पावसाने व्यापला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाला आणि लगेचच नंतर दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे आणि सोलापूर या भागात मोसमी पाऊस दाखल झाला। यंदा इतक्या लवकर मोसमी पाऊस दाखल होण्याचे कारण म्हणजे मोसमी वाऱ्यांचा प्रवाह लवकर सक्रिय झाला असून त्याची तीव्रता अधिक आहे। तीव्रता अधिक असल्यामुळे तीव्र वाऱ्यांच्या वेगामुळे होणारा पाऊस सर्व दूर असल्याचे दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले। केरळ, कर्नाटक पासून महाराष्ट्रापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मोसमी वारे दाखल झाले आहेत त्या ठिकाणी मोसमी पाऊस चांगल्याच प्रकारे पडला आणि याच कारणामुळे यंदा सरासरीपेक्षा पावसाची अधिक शक्यता वर्तवली। भारतीय हवामान विभागाकडून मोसमी पावसाच्या सुधारित अंदाजानुसार यंदा हंगामात जून ते सप्टेंबर देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच 106% पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीवर असून सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ला निना नाही आणि एल निनोही नाही अशी स्थिती आहे। पावसाळी हंगामात ही तटस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे। बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक इंडियन ओशन डायपोल आयोडी सध्या तटस्थ स्थितीत आहे। हंगामातील दुसऱ्या टप्प्यात आयोडीन ऋण होण्याची शक्यता असली तरी त्याचा प्रभाव राहणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केलं। मित्रांनो, सरासरीपेक्षा यंदा पाऊस जास्त आहे आणि हा पाऊस शेतकऱ्यांना चिंताग्रस्त देखील करणार आहे। मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।